रामटेक तालुक्यातील मानापूर येथे आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। दीर्घकाळापासून आजारीने त्रस्त असलेल्या 70 वर्षीय वामन गजबिये परिसरातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घरातून बाहेर पडलेल्या वामन गजबिये यांचा शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली। रामटेक तालुक्यातील मानापूर येथील डिगी मैदान परिसर सकाळी एका दुर्दैवी घटनेमुळे हादरून गेलाय। भोजापूर येथील रहिवासी असलेले 70 वर्षीय वामन गजबिये यांचा मृतदेह येथील विहिरीत आढळून आलाय। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वामन गजबिये हे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत। वाढते वय आणि सततच्या शारीरिक त्रासामुळे ते मानसिकदृष्ट्याही खचले होते, अशी माहिती समोर येत आहे। शनिवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले होते, मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली। मानापूर येथील डिगी मैदान परिसरातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली। माहिती मिळताच रामटेक पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता तो वामन गजबिये यांचा असल्याचे स्पष्ट झालेत। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। आपल्या प्रिय व्यक्तीच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावलेत। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवलाय। शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला। प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी पोलिसांकडून सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत आहे। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत। दीर्घकाळाच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या वामन गजबिये यांच्या निधनाने भोजापूर आणि मानापूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू ठेवला आहे। अशा घटनांमधून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य आणि मानसिक आधाराची गरज अधोरेखित होत असल्याचेही बोलले जात आहे।